माझ्या भगिनीनो, मैत्रिणीनो, माता भगिनीनो, आज इंदिरा महोत्सव 21रा संस्थेतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. आज आणि उद्या हा कार्यक्रम आहे. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की तुला यायचंय आणि त्यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही. संगमनेर, सोलापूर जरी माझा मतदारसंघ असला तरी संगमनेरला आल्यावर मला असं वाटतं की मी माझ्या घरी आली आहे. जेव्हा जेव्हा मी संगमनेरला येते तेव्हा तेव्हा माझा स्वागत केला जातो, माझा सत्कार केला जातो, माझ्याबद्दल एवढे चांगले शब्द बोलले जातात. मी मनापासून थोरात साहेबांचे जे नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत, माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केलं आहे, मी त्यांचे मनापासून आभार मानते. आज त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळतोय, मी त्यांचं अभिनंदन करते आणि ते नुकतीच त्यांची CWC मध्ये नियुक्ती परमनंट सदस्य म्हणून झाली, त्याबद्दल देखील मी थोरात साहेबांचे अभिनंदन करते. या ठिकाणी मी जयाताईचे खास अभिनंदन करते. तुम्ही नशीबवान आहात. आज खरं तर श्रावणातला मंगळवार आहे, मंगळागौरीचा आज मुहूर्त असतो. आज इकडे तुम्ही सगळे मंगळागौर निमित्त आलात असं म्हणायला हरकत नाहीये आणि मी जयाताईंना विनंती करते की सगळ्या महिलांनी इथे उखाणा घ्यायलाच पाहिजे जायच्या आधी. उखाण्याची आपण स्पर्धा या ठिकाणी लावली पाहिजे. कोणाला पिंगा घालायचा असेल तर पिंगा घाला, कोणाला उखाणा घ्यायचा असेल तर उखाणा घ्या. सांगण्याचं तात्पर्य हे की आज जयाताईंमुळे, थोरात साहेबांमुळे, दुर्गाताईंमुळे तुम्हाला ही संधी मिळाली आहे. ही संधी सगळ्या महिलांना मिळत नाही महाराष्ट्रात. हे मी पण करू शकली नाहीये, महिला खासदार असून 3दा आमदार झाले, पण एवढी मोठी भव्य दिव्य व्यासपीठ ही सगळे तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जरी संगमनेर तुमचा जन्म जरी आला असेल इथे किंवा तुमचं हे सासर असेल। इंदिरा महोत्सव पर प्रणीति शिंदे का यह भाषण आपको कैसा लगा? क्या प्रणीति शिंदे एक उभरती हुई नेता है? हमें कमेंट में ज़रूर बताएं।